नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आपल्या जमिनीचा नकाशा मोबाईलवरती कशा प्रकारे पाहायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। प्रथमतः गूगल ओपन करायचे आहे। गूगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला महाभू नकाशा टाकायचा आहे। महाभू नकाशा या ठिकाणी टाईप केल्यानंतर पुढे आपल्याला सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर पुढे एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर प्रथम आलेल्या वेबसाईटला क्लिक करायचे आहे व ती वेबसाईट ओपन करायची आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज दिसेल। त्या पेजवरती कोपऱ्यामध्ये आपल्याला 3 लाईनी दिसत आहेत, त्या लाईनीवरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला स्टेट निवडायचं आहे। स्टेट महाराष्ट्र निवडले, त्याखाली कॅटेगरी निवडायचं आहे। आपण खेड्यातून येतो का शहरातून येतो, आपण रूरल निवडलं। त्याखाली आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे, म्हणजेच आपला जिल्हा निवडायचा आहे। त्या ठिकाणी आपला जिल्हा निवडून घेतला। त्याखाली आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे। आपण आपला तालुका निवडून घेतला। तालुका निवडल्यानंतर पुढे आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे। त्या ठिकाणी आपण आपले गाव निवडून घेतले। त्याखाली आपल्याला आपला सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे। आपण या ठिकाणी आपला गट नंबर टाकून घेऊयात। गट नंबर टाकून घेतल्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला त्या सर्वे नंबरमधील सर्व शेतकऱ्यांची नावे दिसणार आहेत। ते आपल्याला निळ्या अक्षरामध्ये मॅप रिपोर्ट दिसत आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे नवीन पेज ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी ओपन ऑप्शन येणार आहे। तो ओपन ऑप्शन आपण क्लिक करून पुढील पेज ओपन करायचा आहे। पुढील पेज ओपन झाल्यानंतर पुढे आपल्याला आपल्या जमिनीचा नकाशा पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपल्या जमिनीचा नकाशा ओपन झालेला दिसेल। आपण पाहू शकता, अशा पद्धतीने आपण आपल्या जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवरती 1 मिनिटाच्या आत पाहू शकतो। अशा साऱ्या माहितीसाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।